आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटलच्या बेशिस्त कारभारामुळे राजेंद्र ससाणे नामक व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला। राजेंद्र ससाणे हे रायपूर येथील राहणार असून तालुका मोर्शी जिल्हा अमरावतीत आहे। हे शेतात कामाला गेले असता चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती। डॉक्टरांनी डोक्यात गाठ झाली असल्याचे सांगून तात्काळ ऑपरेशन करायचे सांगितले। राजेंद्र ससाणे यांचे ऑपरेशन झाले, मात्र ऑपरेशन झाल्यापासून ससाणे ज्या डॉक्टरांच्या निरीक्षणामध्ये होते त्यांनी एकदा पण येऊन पेशंटची अवस्था न बघितल्यामुळे ही घटना घडल्याचे आरोप ससाणे यांच्या परिजनांनी केली आहे। पहा सविस्तर बातमी। नॅशनल सर्कल न्यूज, मुख्य संपादक प्रताप गवई। हा स्टाफ आहे, हे एकामेकावर लोटते। पेशंट डॉक्टर येते, डॉक्टर संध्याकाळी येते, डॉक्टर उद्या सकाळी येते। हा पूर्ण पेशंट इथून कोणताच वाचून जात नाही। काय याच्या बेजबाबदार कारभारामुळे बेशिस्तीमुळे आज चांगला पेशंट आज गेला आमचा। काय पाहू शकता तुम्ही, याचा कारभार पूर्ण पंजाबराव देशमुख हॉस्पिटल आहे। मला आन्सर द्या बोले नाही, थांबा हात नको। माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। मेन डॉक्टर आले कोण नाही? सर तुम्हाला विचारू राहिलो, मेन डॉक्टर कोण नाही आले? मला स्टेटमेंट पाहिजे। मेन डॉक्टर कोण नाही आलं सांगा। मेन डॉक्टर कोण नाही आलं सांगा, स्टेटमेंट पाहिजे। आपण आपले काय करतो इथं कोणताच पेशंट वाचून जात नाही। हे इथं पूर्ण एक बेशिस्तपणा। इथं आमचा पेशंट आज मेला, याच्या बेशिस्तपणाने मेला। याला जबाबदारी पूर्ण मॅनेजमेंट आहे, पंजाबराव देशमुखचा पूर्ण स्टाफ आहे। तुमचे डॉक्टर तुम्ही फक्त महात्मा फुलेचा कार्ड बनवते आणि गरीबापासून पैसे लुटते। शासनापासून जे भेटणारे पैशातील फक्त लुबाडाचं काम करत्या। कन्सल्टन्सी आहे म्हणजे डॉक्टर सोबत। डॉक्टर एकही आला नाही इथं, ज्याच्या अंडरमध्ये पेशंट होता एकही डॉक्टर आला नाही इथं। काय याला बेजबाबदारपणा दाखवते हे पूर्ण मॅनेजमेंट। याला पूर्ण जबाबदार आहे। हे जे आजपर्यंत जे पेशंट गेले नाही इथं, कोणत्याच गरीबाचा आवाज आतापर्यंत उठला नाही। इथं कोणीच आवाज उठत नाही। सगळे पेशंट मेला का सगळे बिचारे गरीब घरी घेऊन जाते। पण यायचं हे माहित आहे का, याचा ह्या नंगा नाच चालू आहे ना अंदर, हे पेशंटले मारूनच सोडते बाहेर।